अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज म्हणतात, हा माझा संदेश बाळा तू नीट ऐक. हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे आणि हा संदेश तुझ्या आयुष्यावर प्रभाव टाकू शकतो. तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरी मी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होतील हे लक्षात ठेव. तुम्हाला प्रत्येक संकटातून मी बाहेर नक्कीच काढेन. निस्वार्थ भक्तीने स्वामींना कसे जिंकता येईल याकडे तुम्ही जास्त लक्ष दिले पाहिजे. स्वामींवर आपला असा अतूट विश्वास आणि प्रेम असले पाहिजे की स्वामी आल्यावरती स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतील. स्वामी तुम्हाला आपल्या लहान बाळाप्रमाणे सांभाळतील. स्वामी स्वतः तुमच्या मार्गातील काटे संकटे स्वतःवर घेतील. पाहून दुर्लक्ष करू नकोस. जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल. स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे. तुमच्या जीवनात असे चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल ते तुम्हाला मिळेल. तुमचा खरंच मनापासून स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ आणि दुःख आले तर श्री स्वामी समर्थ. संकट आले तर श्री स्वामी समर्थ. आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बरंच मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन दे, प्रेरणा दे स्वामी राय. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येते. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. लक्षात ठेवा मित्रांनो, आई बाळाला हवेत भिरकवते. काही क्षण ते हवेतही असते पण ते हसतं असं कारण त्याचा विश्वास असतो कोणी जे आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी असं वाटतं कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुतेर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांना, सर्व मानव जातीसाठी जो माझी अनन्य भक्तीने भावनेने सेवा करेल त्याचा संपूर्ण जीवनाचा योग्य क्षम मी चालवेन. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं अभी जिंदा है. ही वाणी स्वामींनी केलेली आहे. स्वामींनी हे अभय वचन दिलेले आहे. जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल, आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल, तेव्हा तेव्हा त्याला आजच्या स्वामींची लीलेची आठवण करून द्यायची आहे आणि न हारता न खचता माझे यश निश्चित आहे हा अतूट विश्वास, अवैध विश्वास ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहायचे आहे. ज्या वेळेला आपण अंतर्वाय शुद्ध होतो तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. गुरुदत्त हे नाव मुखात घेऊन त्या ठिकाणी चित्त गुंगून जाते. आपले जे जे काय आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्यांचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. ही स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि काही विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून सद्गुरूंच्या कृपाक्षेत्रात या दत्त नामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर राहा. त्यात ते स्मरण चित्तात जखडून टाकले पाहिजे आणि अनुभूतीपर्यंत आलेली कष्टमय सेवा ही या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी नेम धरून मूळ भक्तीचे मर्म व स्वतःच्या स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. ही तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता अनुभवी मधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढवावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाच्या आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते. यासाठी दृढतेची कास धरून
त्याच्यावर प्रचंड गाठ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा दत्त या नावाने तुला त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवेल आणि मग तुला आरामाची गरज भासणार नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता किती सोपा असला तरी कुठे पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याचा योग्य क्षेम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी असतात. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की मी धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाने तुमचा मुजरा करेल. मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष, ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा, ओठांवर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधी थकू नये. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही. जे वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना कधीच साथ देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, न मागताही खूप काही मिळेल. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाही, कधीच रिकामे ठेवणार नाही. जे जे आहे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षा महत्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय अंतर्य असतात, म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागेल. स्वामी बघतो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर ते आपल्याला स्वामी दर्शन देतात. आपला सर्व प्रपंच भार स्वामींवर सोड, ते सांभाळते. नित्यसेवा नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवू नये. या विश्वात सर्व मानवासह पशु पक्षी प्राणी सर्वांचे चालक मालक पालक स्वामीच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींना अवतार घेतला आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिला आहे. मनमोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ते आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत करावे. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजांचं मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर जातो. केवळ तुमच्या पायांशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजन. तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन. हातात जपाची माळ नाही, की मुखात पूजा विधेचे अख्खलित मंत्र नाही, किंवा षोडशोपचार पूजनाचा थाटमाटही नाही, सुगंधित फुलं नाही, रसाळ फळ नाही, घमघमणारं अत्तर नाही, की गोमातेच्या तुपाच्या प्रशांत निरंजनाची आरती नाही, परंतु प्रत्यक्ष तुमचाच विचार करणं हे देखील तुमचं पूजन. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावेच लागेल. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावेच लागेल. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही. जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे मात्र जावेच लागेल. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवासारखी असतात. काही फांदीसारखी, जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. चिंता ही झोक्याची घंटी आहे. बोला श्री स्वामी समर्थ. सद्गुरूंना जे आवडते ते करणे आणि ना आवडते ते सोडणे म्हणजे गुरुसेवा. महाराजांना काय आवडते? नामस्मरण, कोणत्याही परिस्थितीत समाधान, नेहमी गोड वाणी, आपल्या चांगल्या वागण्याने लोक जोडण्याची कला. महाराजांना काय आवडत नाही? ढोंग, आळस, अभिमान, परनिंदा. एवढे सांभाळावे, मग स्वामींची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही व
वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे नाम विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जा. नाही, मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळते. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करीत राहिले पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपापच किनाऱ्याला लागतो. एकाने देवाला विचारलं, कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात? देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करतात. हे घर श्री स्वामी समर्थांचे आहे. श्री स्वामी समर्थ हे घर चालवतात. श्री स्वामी समर्थ महाराज या घराचे यजमान आहे. आम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थांच्या परिवारातील आहोत. आमची दुःखे सुखे ही श्री स्वामी समर्थांची इच्छा समजतो. श्री स्वामी समर्थांच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे. श्री स्वामी समर्थांची कृपा आहे हे आमचे जीवित ध्येय आहे. श्री स्वामी समर्थ नामस्मरण आमच्या ध्येयप्राप्तीचे साधन आहे. श्री स्वामी समर्थांचं नाम घेणं म्हणजेच त्यांची कृपा लाभणं. श्री स्वामी कृपा लाभणं म्हणजे जीवन कृतार्थ होणं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, दुसरे पान कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते. या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात. पण किती सहजपणे बोलून जातो की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्वपुण्यामुळे स्वामींना त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपण सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न करावा. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहे ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो पण त्याचं उत्तर मिळेल. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही काही ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं, कळत सुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काय आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा आणि फक्त कोणाला फसवू नका. ते टिकणं पण नाही. मागच्या वर्ष संपला आहे. जे काय असेल ते मागेच ठेवून पुढे चला. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहो. अनंत कोटी श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज जय. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. जगातला सर्वात पहिला कॉर्डलेस हा देवाने तयार केला. त्याला नाव दिले प्रार्थना. तो कधी त्याचा सिग्नल गमावत नाही आणि तुम्हाला त्याला कधी रिचार्ज करावे लागत नाही. त्याला कुठेही वापरा. कधी कधी सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही असे वाटते, असा आपण समज करून घेतो. आपण आपल्यालाच घाबरवतो. परंतु थोडंसं शांत राहिलं, स्वामींचे वचन भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आठवले आणि खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्ग दिसून येतो. म्हणून स्वामींना शरण जा आणि स्वामींच्या नामस्मरणात दंग राहावे. स्वामी सेवेत वाटेवर चालताना स्वअनुभवातून शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी. स्वामी सेवत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटे निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकडे कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो? संकट किती मोठं असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून
कधी न डगमगता स्वामी सेवेत चालत राहा. कारण स्वामींनी आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाही कधी. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात. व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. तू मला तुझ्या देवारात आणून तर ठेवलेस, पण तुझ्या विश्वास मनात आहे. औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतो, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे, म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटही बघतो. एका लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडतो असे समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधीचे सौभ्य लागते. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणिवांचे बंधन लागत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एकेका शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर तो असा होतो की भी म्हणजे भीती कशाची उरात धरतो. ऊ म्हणजे ऊन सावली नियम जगाचा. न म्हणजे नको अंतरू परमात्माले. को म्हणजे कोणी नाही त्या विना तुम्हा. स म्हणजे सतत राहा तू नामस्मरणात. मी म्हणजे मीपणा नाही स्वामी चरणी. तू म्हणजे तुझे न काही माझे न काही. झ्या म्हणजे जहागीरदारी पुन्हा दाखवतो. पा म्हणजे पामर जीव हे सारे असते. ठी म्हणजे ठीक समजून राहते जगती. शी म्हणजे शीघ्र धाव घे स्वामींपाशी. आ म्हणजे आदरे वंदन करी स्वामींची. हे म्हणजे हेची विनवितो मी सर्वांची. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू अंतत्य विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याच मन दुखवणार नाही ना त्याची ह्याची तर काळजी घेशील. परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुला शब्दांची किंमत नाही अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा, सुधाची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे, यशस्वी होस. श्री स्वामी समर्थ. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा. आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या शाळेत जायला विसरू नका. कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणातच नाही. तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे. दिवा हा स्वतः जळत राहतो. त्याच्या शांत मंद अशा प्रकाशामध्ये भगवंताचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यातला सुख वाटावे तेही दिसते. आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. बघता तुझ्या शरीररूपी गाभाऱ्यातला मनातल्या वेगवेगळ्या शंकांचा अंधार तू स्वतः दिवा घेऊन जर तुझ्या चितात प्रकाश पाडला तर तुझ्या स्वार्थरूपी मनाचा म्हणजेच त्या अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर एक पवित्र शुद्ध असे पीठ दिसायला लागते. त्याची तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्ती मार्गामध्ये येशील. एकदा का तू या अंधारातल्या मनाला प्रकाश येण्यासाठी म्हणून हट्ट केलास आणि तो हट्ट करून या स्वामीरायाची चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस तर सद्गुरूंचे सुस्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत भासमान होऊ लाग आणि तू या भक्ती मार्गातून गुरुमार्गाचा महान मार्ग शोधशील. क्षणार्धात लख प्रकाश पडावा अशी स्थिती होऊन तू शोधत असलेला गुरुमार्ग तुला दिसू लागेल. एखाद्या प्रचंड सागरामध्ये जीवन नौका पुढे सरकावी अशी तू ती हरकशील. त्या सागराच्या क्षितिजावर तेजाचा दिव्य असं तेजोमय निधी ज्ञान रूपाने उगवून तुला अंतःकरणाचा प्रकाशामा लाभ होईल. फक्त विश्वास ठेव. स्वामींसमोर उभा आहे एक माणूस, हताश होऊन जोडून डोळ्यामध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला म्हणाला, स्वामी काय करू कळत नाही, प्रश्नांचं उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे की आशेचा किरण नाही, उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा.
जगामध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचार. शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याला खाली न पडण्यात. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो. विश्वास असतो तो रोप जन्म घेण्यावर. म्हणूनच सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी. आजची स्वामी प्रार्थना. हे समर्थ, मला तुझ्या सत्य स्वरूपाची ओढ आहे. तुझे सत्य स्वरूप जाणून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे. परंतु हे गुरुराया, मी अज्ञानी आहे, प्रापंचिक आहे, मायेच्या प्रभावात फसलेलो आहे. म्हणून हे परमात्मित्या, मला तुझी अनन्य भक्ती दे, अतूट अभद्य श्रद्धा दे आणि माझे प्रत्येक कर्म तुझीच सेवा होऊ दे आणि तुझी कृपा ग्रहण करण्याच्या पात्रतेत बनव. हे दत्तोत्रया, तू करू शकतोस, कारण चराचरात तुझी सत्ता आहे. मित्रांनो, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री करा आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्व आहे, जे तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा. जीवनात तुमचा कोणताही किती तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसते. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही, हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बदलण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेव, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. तर स्वामींना आतरतेने साथ घाल. मनमोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ते सर्व तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग संपतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली, गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरु भोग रूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून त्याचा स्वीकार करतात. म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी, संकट, दुःख आली तरी कधीच त्यांना सोडव असा म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांग. ते भक्त वत्सल्य आहे. सोड म्हणलात तर ते कर्म पुढेही ढकलतील, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की. भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जवळ ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही. तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती, श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. एकच मागणी त्या परम कृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावं. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहा. कुणाशीही काहीही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करा. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत राहतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकवावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला मार्ग आहे. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे, सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि
या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात उडी घेतली. या पृथ्वीवर आलो आहोत. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेच्या भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे. पेढा कसाही किंवा कुठूनही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण कसे, कुठे, कसेही केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतेच. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छा मिळवून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक वा घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतो. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच यांना पाठवत असतोस. हे आई, आज आम्हाला बाळांना ही समज दिली, तुला धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद स्वामी. स्वामी म्हणतात, जा, तुझे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आपले स्वामी महाराज आपल्या भक्ताला उपदेश असा करतात की तू फक्त नाम घे, तुझा योगक्षेम मी स्वतः चालू आहे. अरे, आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्याच कित्येक जन्मापासून एकतर एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लोकाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. पहिल्यासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठितपणाचा, पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्याचे दुःख भोगल्यावर नंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे, तो सोडण्यासाठी नाही. तर मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा. पुण्याचंच काम करत जा. मग मी तुला लहान बाळासारखी सांभाळेन, तुझे लाड करीन. पण तू जर का लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करणार असशील तर मी तुझ्या कमरेत देखील लाथ मारेन. कर्माची भीती नक्की मनात ठेवत जा. तुझ्या मरणानंतर तुझ्या चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे, याची पदोपदी जाणीव ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य जरी वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरतात. मानून विचार करत असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्यांची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे. थोर व्यक्तीचे विचार हे आपल्या जगण्याचा एक प्रकारे दिशा देत असतात. स्वामींना गुरुस्थानी मानणारे अनेक आहेत. ज्ञान आणि देव हे ईश्वरी शक्ती या दोन मुद्द्यांवर नेहमीच अनेकांचे मतभेद होत असतात. विज्ञानवादी आणि बुद्धिवादी देव ईश्वर शक्ती या गोष्टी काही मानत नाही. अशा गोष्टीवर त्यांचा अजिबात विश्वास नसतो. ज्या गोष्टी विज्ञानाने सिद्ध होत नाही त्या गोष्टी अस्तित्व विज्ञानवादी मानत नाही. देव आहे की नाही हा एक मोठा वाद या संदर्भात जागोजागी पाहायला मिळतो. दुसरीकडे विज्ञानाने मत काही असले तरी देव ईश्वर शक्ती असते आहे असे मानणारा मोठा वर्ग आहे. कोट्यावधी श्रद्धाळू दररोज कोणत्या ना कोणत्या देवतेची भक्ती, नामस्मरण, आराधना, जप, उपासना करीत असतात. विज्ञान आणि ईश्वर शक्तीच्या वादासंदर्भात असाच एक प्रसंग अक्कलकोट येथे घडला. स्वामी समर्थ महाराजांनी या घटनेतून मार्मिक उपदेश समाजासाठी केला. स्वामी समर्थ गोविंद नावाचे एक अभियंता, कर्तृत्वनिष्ठ आणि तेज बुद्धीचा होता. मात्र ईश्वर शक्ती, दैव असे काही मानत नसे. त्याच्या लेखी कर्तव्य हेच सर्वश्रेष्ठ आणि सर्व काही होते. दुसरीकडे त्याची आई आणि पत्नी धार्मिक वृत्तीच्या होते, शिवाय स्वामी भक्त होते. कितीही कोणी समजावले तरी ईश्वर शक्ती आणि भक्ती गोविंद मान्य करत नसे. मग ते स्वामी समर्थांचा नेमका अर्थ काय? म्हणा प्रभावी नारक. एकदा गावात विहीर बांधण्याचे ठरते. विहिरीच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात गोविंदाला निमंत्रण केले जाते. एक उत्तम अभियंता म्हणून गोविंदाला भूमिपूजन सोहळ्याचा मानकरी करण्याचे ठरवले जाते.
मात्र भूमीचे पूजन कार्यक्रमात वगैरे गोष्टी ढोंग आहेत असे त्याचे मत असते. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी भूमिपूजनापूर्वी गोविंदा कुदळ घेऊन जमीन खणायला जातो. मात्र कुदळ उचलून द्यावं चालणार इतक्यात गोविंदाच्या हातात तीव्र कळ येते आणि कुदळ खाली पडते. त्याला तातडीने वैद्यबुवांकडे नेले जाते. गोविंदाला हृदयविकाराचा झटका आल्याने निदान वैद्यबुवा करतात. जेमतेम 2 ते 3 दिवस गोविंद सर्वांच्या सोबती असल्याचे बुवांचे मत पडले. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. पण स्वामींपासून नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्याकडून या गोष्टीचा उलगडा झाला तो म्हणजे असा कोकणातील हरिभाऊ हे एके दिवशी अक्कलकोटाला आले. आपल्या ऐहिक इच्छा पूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते. एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले व मांडीवर घेऊन सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दया केणारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छा पूर्तीसाठी आले होते. महाराज तर सर्व सोडायला सांगतात. हे ऐकून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोस काय? माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघ. ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना धान्य लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले पूर्वीचे जन्म आठवू लागले. त्यापैकी एक जन्म हा दुसरा तिसरा कोणाचा नसून विजय सिंगचा होता. तेव्हापासून हरिभाऊ हे स्वामी सूत म्हणून परिचित झाले. त्यांनीच पुढे स्वामींच्या बळप्रकट दिनाची कथा सांगितली. आयुष्यात कठीण मार्ग निवडा. जिंकला तर लोक तुमचा गौरव करतील आणि हरलात तर तुम्ही लोकांना सल्ले देऊ शकता. मूर्ख लोकांशी वाद घालू नका, कारण असे केल्याने आपण आपल्या स्वतःचा वेळ वाया घालवतो. समजूतदार व्यक्तीला माहिती असते की वर्तमान काळ कसा चालू आहे. साध्य सुखाचे दिवस आहेत की दुःखाचे, याच आधारावर जो कार्य करतो. ते सुखाचे दिवस असतील तर चांगले काम करत राहावे आणि दुःखाचे दिवस असतील तर चांगल्या कामासोबत धैर्य संयम बाळगणे आवश्यक आहे. स्वामी समर्थांचे विचार जे संसार सुखाचा करण्याचंच लावतील हातभार पती पत्नीने हे लक्षात घ्यायला हवं. लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काही तडजोड करता. पती पत्नीच्या नात्यात चढ उतार तर होत असते, मात्र लग्नानंतर योग्य पद्धतीने ते नातं सांभाळायचे असेल तर स्वामी समर्थांचे काही उपदेश नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन ठरू शकते. ते जाणून घ्या. अनेक जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत, तर जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती पत्नीचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते. स्वामींनी केलेले उपदेश या आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नी एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, कर्म करत राहायचे तर फळ कधी ना कधी ना कधी मिळतेच. कितीही संकट आलं तरी एकमेकांचा आधार पती पत्नींना असतो. जीवनाचे सार समजून संसार करायचा हेच नेहमी स्वामींनी सांगितले आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत सदैव साथ देणाऱ्या स्वामींचे कोणते उपदेश तुम्ही संसारात वापरावे जाणून घ्या. संसारात पती आणि पत्नी हे एकमेकांसह असतात. संसाराचा गाळा नीट चालवायचा असेल तर दोघांकडेही अहंकार आणि मीपणा असून चालत नाही. स्वामी नेहमी सांगतात, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा, तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर नक्कीच संसार सुखाचा होईल. संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं असं चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे आहे. यामधून केवळ आनंदमय अथवा आनंदच प्राप्त होतो. एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याची प्रचिती येते. त्यामुळे स्वामींनी त्याग करा, आत्मानंद मिळेल असं म्हटलं आहे. जीवनात कधीच दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला, अर्थात पतीला, आया पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकांची साथी जन्मभर असतात. त्यामुळे एखाद्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनाच आधार असतो. लोकांचा दुःख कळल्यास त्यांना भावूक होण्यास वेळ लागत नाही.
असंही स्वामींनी संसाराचे सार सांगितले आहे. स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं. हेच आपल्या नवरा बायकोच्या नात्यात शोधावं लागतं. लव्ह मॅरेजमध्ये माणसं ओळखून लग्न केलं जातं, मात्र जुळवून केलेल्या लग्नात सर्व गोष्टी मनासारख्या होतातच असं नाही. त्यामुळे चाड चपळ काय असेना, पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी लागतात, तरच संसार सुखाचा होऊ शकतो. संसाराच्या रणगाड्यात अडचणी या येतच राहणार, पण स्वामी सांगतात तसं पती पत्नीने आपल्या गाठीशी हे वाक्य बांधून घ्यावे: अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. त्यावर ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआपच निघेल. जोपर्यंत पती पत्नी आत्मविश्वासाने, प्रेमाने आणि आदराने एकत्र राहतील, कोणत्याही अडचणीतून मार्ग काढतील, सुखाचा संसार करू शकतील. स्वामी समर्थांचे अनेक उपदेश, मात्र सुखी संसार करायचा असेल तर हे महत्त्वाचे उपदेश तुम्ही पाळायलाच हवे. भगवान श्री दत्तात्रय यांचे तिसरे पुनरावतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये नियमित गर्दी असते. यासोबतच महाराष्ट्रातील स्वामी भक्त स्थानिक मठामध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात. भगवंता श्री दत्तात्रय यांचे तिसरे पुनरावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख असून सोलापूर स्वामींच्या मठामध्ये भक्तिभावाने पूजा करणारे अनेक भक्तजन आपल्या आसपास आहेत. त्यांची स्वामींवर असीम श्रद्धा आहे. यासोबतच महाराष्ट्रभरातील स्वामी भक्त स्थानिक मठामध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात. पौराणिक आराधनानुसार स्वामींनी चैत्र त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी दुपारी आपल्या अवतार कार्य स्वामींनी संपवले. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार यंदा 18 एप्रिल दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्याने त्याच्या भक्तासाठी आजचा दिवस खास आहे. दरवर्षी स्वामी समर्थांची पुण्यतिथी निमित्त नामजपासह आठवडाभर विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. स्वामी समर्थ म्हणतात की फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण हवं तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतीलच. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुम्हाला तुमचे समोर तुमच्या विरोधात असे आहे, त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवून या आणि एक सेल्फी काढा. ज्या व्यक्तीचे विचार आणि आजार चांगले असतात, स्वामी त्याची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच येतात. माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य त्यांचा जन्म झाला निष्फळ. गुरुजी दिले नाभाचे खत, भक्तीचे पाणी, त्या ते जीवन झाले सुखी आनंद. अमृतवाणी आयुष्यात तुझ्या मनासारखे घडले नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी माणसाचे निर्णय चुकतात, पण देवाचे नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून उपयोग नसतो. जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात. त्यांच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो. देवाची ओळख व्हावी असे वाटत असेल तर अखंड नामस्मरणाशिवाय खरोखर पर्याय नाही. जसं वासरू घेऊन गेले की गाय तशी पाठीमागून आपोआप येते, त्याचप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्या नामापाठोपाठ आपोआप येते. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाचा आपल्याला छंद लागला पाहिजे. आपल्या मुखात श्री स्वामी समर्थ अखंड नाम असेल, काय घडते तर आपली जन्मजन्मांतरीची पापे जळून पार खाक होत. पापांचा लावलेश सुखात सुद्धा राहत नाही. सर्व साधनांपेक्षा सर्वात सुलभ साधन कोणते असेल तर ते आहे अखंड नामस्मरण. प्रत्येक क्षण हा नामस्मरणासाठी योग्यच असतो. पूर्ण विश्वास ठेवा, स्वामी सदैव आपल्या पाठीमागे आहे. बंधन नाही, स्वाभिमानाला अंत नाही. स्वामी कृपेला कुठेही कसेही द्यावे. स्वामी नाम उपस्थित असतात. स्वामी मागे ठाम आयुष्याच्या वाटेवर प्रवासाचे कधी ठरवून होत नसतो. जशी वळण येतील तसं वळायचं लागतं. संघर्ष म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधीच असते. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा ठेवायचा, तो फक्त संयम.
गमावणाऱ्याला पण कळेल त्याची काय गमावले. लहान मुली बाहुली बरोबर खेळतात, तिला जेव घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव करून तिच्याशी का त्या खेळतात. तुम्ही अशी भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलता आणि आपणही त्याच्याशी बोलतो. ही भावना जो तो जास्त दृढ होईल, तो खरवळतो तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय मौन. मौन. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात येतो, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज काय करतात? तर आधी तुमचे जे भोग आहेत ते नाते त्यांच्या मार्गाने आणतात आणि तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं की त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं. व मग त्यापासून जसा आवाजचा दागिना बनवता येतो, तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी समर्थ महाराज भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसलेही अडचणी, संकट, दुःख आले तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणून नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा. ते व्यक्त वत्सल्य आहेत. सोडव म्हणलात तर ते कर्म पुढे ढकलतीलही, पण पुन्हा केव्हा तरीने भोगावेच लागतात. एवढं नक्की. भोगे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहे. डॉक्टर जवळ ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर त्या आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का होतो ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही. तसे कर्म पूर्ण भोगून झाली की पुन्हा त्रास करून श्रद्धा अवचिल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. एवढेच एकच मागणी त्या परम कृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागा. स्वामींना मुजरा का करावा? श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व विश्वाचे राजे आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. राजाधिराज आणि योगीराज आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त विनम्र भावेने शरण जाण्याकरता मुद्रा पद्धत अनुसरली आहे. त्रिगुण रूपी महाराजांच्या 3 वेळा मुद्रा करून अनन्य भावे पुढं टेकून गुडघे टेकून शरणागती पत्कारल्यास गुरु ब्रह्मास सर्वस्व अर्पणाचा नैवेद्य होतो. स्वामी महाराजांना समोरून नमस्कार करून नाही, मूर्तीच्या किंवा फोटोच्या उजव्या बाजूकडून करावा. आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश ते असणारच. त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्यांच्याबरोबर त्यांचे भोगही आपल्या बरोबर येणारच. म्हणून आपल्या वाटेला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी श्री स्वामी समर्थ महाराज आहे असे समजून वागावे. म्हणजेच दुष्कर्म हातून घडणार नाही. स्वामी बघतो जीवनात कितीही संकट रूपी नागाने तुम्हाला द्वेष करू द्या, त्यांचा विषयाचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. कारण स्वामी बोलतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यावरच कळते. आता फुकट मिळणार ऑक्सिजन पहा, गरजेच्या वेळी हॉस्पिटलमध्ये किती महाग मिळते. उडणारे पक्षी लोकांच्या गोष्टीपेक्षा स्वतःच्या पंखावर विश्वास ठेवतात. आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीही नको. ही एवढी भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एक शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असत. म्हणून दुःख दुःखाही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुख दुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दाय म्हणजे देणारा आणि सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलींना. जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्याचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात. लागलेले भूक, नसलेले पैसा, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुणाचीही कुठलीही डिग्री शिकवत नाही. आपल्या मनात आपल्या आवडत्या माणसाचं जे चित्र उमटलेलं असतं त्या चित्राला फक्त जन्म असतो, त्याला मृत्यू नसतोच. असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवा असा वाटतो, जो उपदेश करणार नाही पण साथ देईल, पण दोष देणार नाही, कौतुक करेल पण अहंकार फुलवणार नाही. भेटेल असा पार्टनर, पण असं भेटेल का म्हणून आपणच का नाही तसं व्हायचं. कोणासाठी तशी अशा स्वरूपाचं पार्टनर कधी किती कठीण आहे आणि सोपंही ज्याचे
त्याने कधीही चूक केली नाही, त्याने कधीही नवीन काही करण्याचा प्रयत्न केला नाही. आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं, आयुष्याचा महोत्सव करायचा असतो. बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी, असं स्वामी म्हणतात. वाढत्या वयात अनुभव देत नाही. एकेकीपणा पण ज्यांचे कष्ट दमदार असते, त्यांचे जगणे आणि वागणे रुबाबदारच असते. नेहमी जिंकणारा महान नसतो, तर कुठे हसायचं हे समजणारा देखील महान असतो. आयुष्यात एक वेळ अशी येते की त्या क्षणी प्रश्न नको असतात, फक्त साथ हवी असते. लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका. लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात. इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजून सांगावं, कारण स्वतःला करणं जास्त सोपं. ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला एक इशारा पुरेसा असतो, आणि ज्याला नसतं त्याला आयुष्यभरातही ते कळत नाही. काही लोक सुरक्षित सोयीची जागा शोधतात, तर काही जण जिथे आपण आहोत त्याच जागेला घडवतात. परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी केलेला अपमान माणूस कधी विसरू शकत नाही. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच हुस्न मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. दोन्ही गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतःकरणातील देवपण. हे संपलं की मनुष्य संपला. कुठेतरी कर्माची भीती आहे म्हणून तर गंगेवर गर्दी आहे. पाप विचार आणि आहे इतरात नाही. गंगा शरीर शुद्ध करते, विचार नाही. उत्पन्न जास्त असेल तर खर्चावर आणि माहिती जास्त असेल शब्दांवर नियंत्रण पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या मागे इतकं पण वेडे होऊ नका की ते तुमच्यासाठी दुर्लक्ष करते आणि तुम्ही तुमचा स्वाभिमानही गमावून बसा. त्याच्यासाठी वेळेस सावध व्हा आणि स्वाभिमान जपा. मुलगी आहात म्हणून स्वाभिमान ग्रहण ठेवण्याची नक्कीच गरज नाही. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्याची पात्रता कळते, तुमची नाही. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीच होत नाही, पण भक्ती करून संकटाचा वेळ मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे घोटांवर निवावाचं, पण हे कळण्यासाठी श्री स्वामी भक्त असावं लागतं. स्वामींवर आपले श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे. स्वामींच्या सेवा मार्गात अध्यात्माच्या वाटेवर चालणे एवढे सोपे नाही. या पथावर चालताना अनेक वाईट गोष्टींचा त्याग करून नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव घेतात, आणि तीच मूर्ती घरात घेऊन आणली देवाकडे कोटी मागतात. आधार असतो मनात आणि दिवा लागतात मंदिरात. जिवेसारखा खतरनाक अवयव नाही. माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, अभज्य भक्षण करतात, अवेक्षपान करा किंवा वाटतं. हे सगळं जिवेमुळे. भाषा अत्यंत चांगली पण जीव वाईट असते. संकटकाळी ज्यांचे दरवाजे आपल्याकरता खुले असतात तेच आपले खरे नातेवाईक. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी ही आरशाची मदत घ्यावी लागते. आरशा इतका विश्वासू दृष्टी जगात दुसरा कोणी नाही. आपणही आरसा व्हायचं, त्यात मनानं प्रतिबिंब पाहायचं. स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळे रूप पाहायची. आपण आपल्या मनात दृष्टी व्हायचं, अपराधवर करायची. पण मग खरं मन प्रकट होतं. बायको, मुलगा, आई बाप सगळी नाती स्पष्ट होतात. कुणी किती जागा अडवली आहे ते पाहताच पुरुषाला बायको नसली तरी जग त्याला सावरून घेतं, पण स्त्रीला नवरा नसेल तर तिला जगणं हरवून जातं, कारण तिच्याकडे बघणारा दृष्टिकोन बदलून जातो. शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाहीत तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. राग सर्वांनीच भावनांती तुमच्या प्रतिशक्तीचा डागाळते आणि तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडते. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसतात. पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, कानात गेलेले विष हजारोंना ते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो. सर्वात मोठा दानशूर हा कंजूस व्यक्ती असतो, जो सर्व धनदौलत दुसऱ्यांसाठी सोडून जातो. हे कलियुग आहे.
तिथं नालायकांचा सत्कार होणार आणि सज्जनाला त्रास होणार. एखाद्याने आपला अपमान केला तर जेव्हा कधी आपल्याला संधी मिळते तेव्हा त्याचा सन्मान करा. हीच त्याची शिक्षा असते. जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा. जे लोक तुमच्यापेक्षा जास्त कष्ट करतात ते तुमच्यावर कधीच टीका करणार नाही. तुमच्यावर तेच लोक टीका करतात यांनी कधीच तुमच्या एवढे कष्ट घेतलेले नसतात. आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट कळत न कळत काहीतरी शिकून जाते. काहीतरी कसं वागायचं ते शिकवतात, ते काही कसं जगायचं हे शिकवतात. जीवनामध्ये स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिकले तर मनाची शांती कोणीही भंग करू शकत नाही. ज्यांचे विचार चांगले असतात त्यांची अशी माणसं कधीच एकटी नसतात. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुम्हाला विश्वास असेल तर मग येणारा दिसणारा भगवंत तुम्हाला वाचू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला काय हरकत आहे. पाण्याचा नळ स्वच्छपणे दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसं माणसाच्या मनात समजला की सहवासाची भीती वाटत नाही. फक्त लक्षात ठेवायचं, तळ गाठला की थोडा गाळ दिसणारच. त्याकडे दुर्लक्ष करण्याइतके आपले मन नितळ हवे. दोघांच्या नात्याला काय नाव आहे हे महत्वाचे नाही, नात्यामधील भावना कशी आहे हे महत्वाचे आहे. राधा आणि कृष्ण हे फक्त एकमेकांचे सखे सोयरे होते, पण अजूनही संपूर्ण जग त्यांना बेस्ट कपल म्हणतात. ज्याप्रमाणे घरापेक्षा दरवाजा लहान असतो त्याहीपेक्षा कुलूप छोटं असतं आणि किल्ली तर त्यातून एकदम सर्वात लहान असते, पण ती संपूर्ण घर उघडते. त्याचप्रमाणे एक चांगला विचार हा देखील एक भली मोठी समस्या समस्या सोडू शकतो. मान अपमान होतो म्हणून मठात येणे बंद करणे त्यासारखी खेदाची गोष्ट दुसरी नाही. स्वामींपेक्षा आपण श्रेष्ठ हे ज्याला वाटले त्याची सेवा तिथेच खंडित होते. मान मिळतो म्हणून सेवा करायची नाही व अपमान झाला म्हणून सेवा सोडायची नाही. या दोन गोष्टी सेवेकरांनी सतत लक्षात ठेवाव्या. स्वामी मार्गात येणे सोपे, पण कठीण आहे ते म्हणजे या मार्गात टिकून राहणे. नित्य स्मरावे स्वामींना दत्त रूपात. ते निरंकार रोज विसरावा तो अहंकार. काम क्रोध करतो सर्वनाश, अतिलोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा स्वामी मुक्ती परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी. समर्थ नामात रोज स्मरावे, मायबाप कधीच भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नामात सुखते अपरंपार. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरलं, कारण पाठीमागे होते श्री स्वामी समर्थ उभे होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी.